मी नाही. म्हणून माझा विश्वास हा जिवंत असणं लय गरजेचं आहे. आणि तो विश्वास जिवंत आहे कशावरून कळतं? तर एकाच गोष्टीवरून कळतं की ज्यावेळेस मी विश्वास ठेवतो, प्रार्थना करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि त्याच्यानुसारच ज्यावेळेस मी ऍक्शन मोड मध्ये येतो, त्यानुसारच मी क्रिया करतो, त्यावेळेस हे दिसून येतं की माझा विश्वास हा जिवंत आहे आणि तो जिवंत विश्वास हा कार्य करायला समर्थ. म्हणून तो म्हणला की विश्वासणाऱ्यांचे शब्द हे सामर्थ्यवान असतात. विश्वासणाऱ्यांची प्रार्थना हे कार्य करण्यासाठी प्रबल असते. पण विश्वासणाऱ्यांची जो जिवंत विश्वास असा आपण ज्यावेळेस धारण करतो त्यावेळेस ह्या गोष्टी इझिली घडतात आयुष्यामध्ये आणि त्याची आपण त्याची बघतो. पुष्कळ वेळा काय होतं की मी देवावरती विश्वास ठेवतो असं तर म्हटलं जातं, पण सीन असा बनतो की देवाचं वचन मत्ती याचा 15वा अध्याय आणि 8वं वचन त्याचं असं म्हणतं की हे होटांनी तर माझी उपासना करतात पण ह्यांचं अंतःकरण माझ्यापासून खूप दूर आहे. आणि निश्चित अर्थाने ज्यावेळेस मी देवाची उपासना तर करतो पण माझ्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारचे विचार आहेत. मी विश्वासाने देवाला प्रार्थना करतो पण माझ्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारचे विचार आहेत आणि ते विचार शंका उत्पन्न करतात आणि तो विश्वास माझा निष्फळ करायला सुरुवात. म्हणून प्रियानो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मी देवावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस खऱ्या अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासानुसार, त्या प्रार्थनेनुसार जसं मी देवाला बोलतोय त्या गोष्टीनुसार मी ऍक्शन, ती क्रिया देखील तशी होणं गरजेचे आहे. फक्त लोकांना दिसावं म्हणून नाही, तर तो विश्वास ज्यावेळेस मी जिवंतपणे माझ्यामध्ये धारण करतो आणि तसं मी लाईफ जगायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस माझ्या लाईफचा प्रत्येक मुवमेंट हा विश्वासामध्ये चालायला तयार होतो. ऑटोमॅटिकली जसं आपण बोलतो तसं घडतं, कारण देवाचा आत्मा कार्य करायला समर्थ असतो. म्हणून बायबल शिकवतं की तुमचा विश्वास हा जिवंत असू द्या. याकोबाच्याच पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं की भूतेही विश्वास ठेवतात की तो एकच देव आहे म्हणून.